विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता काही तासांवर येऊन ठेपली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मतमोजणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 5 विधानसभा मतदारसंघासाठी 15 ऑक्टोबरला मतदान झालं आणि उद्या दिनांक 19 ऑक्टोबरला या 5ही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती होणार आहे। विविध ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही गोपाळकृष्ण माध्यमिक महाविद्यालय गुहागर येथे होणार आहे, तर राजापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लांजा तहसील कार्यालयामध्ये होणार आहे। चिपळूण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे होणार आहे, तर दापोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही प्रांत कार्यालयामध्ये होणार आहे। प्रत्येक ठिकाणी जो आहे तो चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। त्रिस्तरीय हा पोलीस बंदोबस्त आहे। एक CRPFची तुकडी जी आहे ती स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आल्या ज्याला स्ट्रॉंग रूम म्हणतात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि उद्या सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र मतदार राजाने नेमका कौल कोणाला दिलेला आहे हे उद्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नल दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।